नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आज अत्यंत महत्वाची अशी मी बातमी घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आणि ती आनंदाची सुद्धा आहे आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी ही बातमी असणार आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत जेव्हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी ही बातमी नेमकी काय आहे आणि या बातमीचं स्वरूप काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि या बातमीचा आढावा घ्या. तर चला तर दर्शको, आपण व्हिडिओला सुरू करूया आणि या माहितीविषयी, या योजनेविषयी जाणून घेऊया. तर दर्शको, काल आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक योजनेची माहिती दिली होती. ती तंतोतंत खरं आज झालेली आहे. म्हणजे ज्या मी बातम्या देतो त्या खऱ्याच होत आहेत आणि खऱ्याच आहेत त्या. त्यामुळे जीडी ऑलराउंडर हे YouTube चॅनेल कमी काळात इतकं लोकांच्या, आपल्या बांधवांच्या पसंतीस उतरत आहे. मी तुम्हाला 10 दिवसापूर्वी एका घोषणेविषयी माहिती सविस्तर सांगितली होती. त्याप्रमाणे आपल्याला अर्ज करायला सांगितला होता. खास करून शेतकरी बांधवांसाठी मी ती योजना आणली होती आणि तीच योजना काल आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. ती योजना म्हणजे आपली अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही योजना आहे. त्या योजनेचं आपल्याला नाव सांगतो आणि त्या योजनेचा उल्लेख मी 10 दिवसापूर्वी केला होता आणि तंतोतंत काल आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी तोच विषय त्यांनी धरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. हो दर्शको, कर्ज माफी आपल्याला आता होणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओप्रमाणे तंतोतंत माझी बातमी खरी ठरली आणि 30 जूनला सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत आहे. जवळजवळ 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची भरघोस शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेविषयी मी जी माहिती दिली होती ती तंतोतंत खरं ठरलेली आहे. तर आपण ही बातमी काय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली ही सविस्तर जाणून घेऊया आणि नेमकी घोषणा काय केलेली आहे हे स्वतः आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतायत हे आपण आता पाहणार आहोत. तर न स्किप करता हा व्हिडिओ पहा तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी कालच घोषणा केलेली आहे आणि त्याची नुकतीच अपडेट आता मी आपल्या जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूबवर चॅनेलवर देत आहे. त्यामुळे नेमकी तिने काय घोषणा केलेली आहे आपण सविस्तर याचा आढावा घ्या आणि बातमी ऐका. मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला माहिती ही सांगणारच आहे. त्यामुळे तत्पुरती त्यांचं विधान ऐका, काय त्यांनी म्हटलेलं आहे. आता बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. यावेळी जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. मात्र यंदा एल निनोचं संकट असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना, आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे. आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. जे काही लॉंग टर्म ऍव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे.
तर दर्शको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण विधान ऐकलं. 30 जूनला राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहे आणि त्यांनी स्ट्रिक्ट ऑर्डर अशी बँकांना सुद्धा दिलेली आहे. तर आपण आता सविस्तर बातमी, अर्ज कसा करायचा, कसा भरायचा, नेमकी प्रोसेस काय आहे, हे सविस्तर याची माहिती घेऊया दर्शको. तर कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि साईडला दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करून GD ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. तर आपल्याला सविस्तर मी माहिती देतो ह्या योजनेविषयी. तर ह्या योजनेचं नाव आहे, पुन्हा एकदा ऐका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर दर्शको, जवळजवळ 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. ही कर्जमाफी 30 जून 2000 पूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात लागू होणार आहे. तर या योजनेचे नाव काय, आणि दुसरी गोष्ट, कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय मिळणार, याची सर्वांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर योजनेचं नाव पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, वेळोवेळी सांगत आलेलो आहेच. तर या योजनेचं अधिकृत नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. घोषणा कधी झाली बघा, मार्च 2026च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती आणि आता मे 2026च्या ताज्या बैठकीत 30 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. बजेट तरतूद, यासाठी सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली असून राज्यातील जवळपास 51 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. तर तिसरा आता तुम्हाला सांगतो, कर्जमाफीची पात्रता आणि अटी काय आहेत बघा. 2 लाखाची मर्यादा, ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2025. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज बँकेत थकीत झाले आहेत केवळ ते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील बघा. आणि बँकेचा प्रकार पण तुम्हाला सांगत आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCCB, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँक या सर्वांमधून घेतलेले पीक कर्जाला हा निर्णय लागू राहील. आता चौथं बघा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. अनेकदा प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आणि या योजनेत तसे नाही. 50,000 रुपयाचे प्रोत्साहन जे शेतकरी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमित बँकेत करतात, अशा शेकडो पात्र शेतकऱ्यांच्या सरकारकडून 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन लाभ रोख स्वरूपात मिळणार आहेत. यंदाची कर्जमाफी का दिली जात आहे, तर एल निनोचा धोका, हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा पाऊस 88% पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर ताण येण्याची शक्यता आहे. पुढच्या हंगामासाठी मदत 30 जून पूर्वी कर्जमाफी दिल्यामुळे शेतकरी 7/12 कोरा करून नवीन खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरतील. CIBIL स्कोरची अट रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकेना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की नवीन पीक कर्ज योजना शेतकऱ्याकडे CIBIL स्कोरची मागणी केली जाऊ नये. इतर महत्वाच्या पण त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. बजेटपूर्वी शेती संबंधी इतर मोठ्या घोषणा जोडू शकताय बघा. तर त्यांनी हा सुद्धा उल्लेख केलेला आहे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. महाविस्तार AI ऍप शेतकऱ्यांना कृषी सल्ला, हवामान आणि बाजारभावाची अचूक माहिती मराठीत मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIच्या आधारे हे ऍप सरकारने सुरू केलेले आहे. त्याबरोबर जलयुक्त शिवार अभियान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत, म्हणजे ह्या योजनेबरोबर. तर दर्शको,
ह्यामध्ये तुम्हाला दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे काय, जवळ-जवळ 2 लाख रुपयाचं घसघशीत आपल्याला कर्जमाफी होणार आहे आणि जे नियमित कर्ज फेडतात त्यांना ₹50,000 प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 30 जून पूर्वी आपलं कर्ज माफ होणार आहे. तर ह्यासाठी आपल्याजवळ ही डॉक्युमेंट आपण ऑलरेडी बँकेत जमा केलेली आहेत का? आपण दिलेले आहेत का? हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 टिप्स मी आपल्याला यामध्ये सांगणार आहे. जेणेकरून त्या आपल्याला माहिती असाव्या. ऑलरेडी आपल्याला माहिती असणारच आहे, कारण आपण कर्ज योजनेचा वेळोवेळी लाभ घेत असणार आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो महत्त्वाची, आधार लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डाशी लिंक नसेल, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने जाऊन आपले आधार ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी. बघा, ई-के-वाय-सी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःचा चालू मोबाईल नंबर बँकेत आणि आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तो चालू असावा. कारण कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर पडताळणीच्या वेळी ओ-टी-पी किंवा मेसेज येतो. ही दुसरी टिप्स. तिसरी, बायोमेट्रिक पडताळणी होणार नाही. योजनेची पारदर्शक वाढवण्यासाठी सरकार अंगठ्याचा ठसा घेऊन पडताळणी करू शकते. त्यामुळे बँकेत किंवा सेवा केंद्रात जाताना शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. बघा, बायोमेट्रिकचा सुद्धा आता अ, अ, आपला लाभ म्हणजे शेतकरी म्हणजे बाबा खरा आहे का हा कुठला खोटा शेतकरी आहे, हे जाणून घेण्यासाठी बायोमेट्रिकचा सुद्धा त्यांनी आधार घेतलेला आहे. तर ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही इत्थंभूत माहिती मी आपल्याला आज माझ्या परत एकदा मी व्हिडिओवर दिली. 10 दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ केला होता. 100% कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं होतं आणि तसंच झालं दर्शको. 30 जून 2026 ला आपली अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना या आपल्याला कर्जासंबंधी जे आहे ते 2 लाख रुपये आपल्याला माफ होणार आहेत आणि ₹50,000 आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यामुळे मी जी आता ही डॉक्युमेंट तुम्हाला सांगितली, याची परत पडताळणी करून घ्या. बँकेत चौकशी करा आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला तुम्ही प्रश्न विचारू शकताय. त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण मी सविस्तर याची माहिती देईन. ती आपण जाणून घेऊ शकताय. काल त्यांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे. अत्यंत अशी आनंदाची बातमी आहे. आपले कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार. 30 जूनला आपले पैसे आपल्याला 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ होऊन आपल्याला आपला 7/12 हा कोरा होणार. त्यामुळे हे जवळ-जवळ आता यंदा पाऊस कमी आहे. 88% सरासरी पाऊस लागल्यामुळे अ, असल्यामुळे आपल्याला ही शेतकरी कर्जमाफी योजना तात्काळ जाहीर केलेली आहे. त्यामुळे याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घ्यावा. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सविस्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ज्यावेळी आपण पोहोचवाल त्यावेळेस आपल्याला ही बातमी समजणार आहे. आपण जे आहे ते रिअल सांगतो. त्यामुळे आपल्या बातम्या ज्या असतात त्या सत्य असतात, ताज्या असतात आणि जे आपण बोलतो तेच आपलं खरं होतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.